दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या बायका मस्त साडी वगैरे नेसून पूजेला जाण्यासाठी तयार झालेल्या असतात. की म्हणते चला आवरलं का सगळ्यांचं? त्या खूप सुंदर दिसत असतात. नंदिनी म्हणते शुभ मावशी खूप छान दिसताय तुम्ही. खरंच मला माहितीये तुम्हाला काळजी वाटते, पण मग या काळजी सुद्धा तुमचं रूप लपत नाहीये. मीरा म्हणते अजिबात काळजी करू नका, आपण पूजेला सुरुवात करूया. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते शुभ काकू आता छान हसा बघू, म्हणजे आणखीनच खूपसुरत दिसाल. जानकी म्हणते अगदी बरोबर बोलते ईश्वरी. मावशी चला सगळ्या तयार झालात तर आपण पण निघूयात. शुभांगी म्हणते पण अजून 15 जणी जमल्यात कुठे? आपण 15 जणी नाही आहोत ना ग, बाहेर गेल्यावर कदाचित जमतील. चला बाहेर जाऊयात, एकदा ही पूजा निर्विघ्नपणे पार पडू दे. एकदा आपण हे चॅलेंज पूर्ण केलं ना की मग सगळं व्यवस्थित होईल, आपोआप सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येईल. मी म्हणते सगळं व्यवस्थित होईल. चला आता आपण निघायचं का पूजेसाठी? आणि सगळ्या बायका पूजेसाठी निघत असतात. आणि जेव्हा शुभांगी दरवाजा उघडायला जाते तर तेव्हा दरवाजा बघते की दरवाजा उघडत नाहीये. शुभांगी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते पण दरवाजा मात्र लॉक असतो. शुभांगी म्हणते दरवाजा का उघडत नाहीये? सगळा टेन्शन घेत असतात की दरवाजा का उघडत नाहीये. शुभांगी म्हणते जानकी बघा दरवाजा उघडत नाहीये. ठोकून बघत असतात पण बाहेर कोणीच नसतं. स्वीटी म्हणते ऐसे कैसे कोई लॉक कर सकता है. कला म्हणते आपण आता बाहेर कसं जायचं? त्या सगळ्या दार ठोकत असतात पण दार काय कोणी उघडत नसतं. ती म्हणते जानकी आपण तिकडे बघूयात. जानकी आणि नंदिनी तिकडे जातात किचन मध्ये आणि किचनची खिडकी उघड. मुक्ता म्हणते आपण बाहेर कुणाला तरी फोन लावूयात का, म्हणजे कुणीतरी दार उघडेल. इकडे रमा फोन लावत असते पण फोन लागत नाही कोणाचा, तसं ती फोन लावत असते. कला म्हणते काय चाललं जानकी वहिनी, खिडकी उघडत नाहीये का? ते म्हणते खिडकी पण उघडत नाहीये, ते मुद्दाम केला असेल का? चला कोणी आहे का बघूयात. सगळ्या बायकाची चलबिचल होऊन गेलेली असते, काही कोणी दरवाजा उघडत नसतं, खिडक्या पण लॉक असतात. तिने म्हणते ताई ही पण खिडकी उघडत नाहीये, काय करायचं? सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. सगळ्या म्हणतात आता पूजा कशी होणार अशी सगळ्यांना काळजी वाटत असते. ज्यांना फोन लागत असताना त्यांचा आवाज बाहेर जात असतो. जानकी म्हणते शुभ मावशी प्लीज तुम्ही शांत व्हा, काहीतरी मार्ग निघेल. ऍडव्होकेट अबोली वटवृक्षावर बुलडोजर चढवण्याआधी मला ही स्टे ऑर्डर घेऊन तिथे पोहोचावं लागेल अशी अबोली निश्चय करते. दुर्गा तिथे पोहोचलेली असते. ती बघत असते की इथे कोणीच नाहीये आणि सगळ्या बायका या घरात लॉक असतात. दुर्गा म्हणते बिचारं वडाचं झाड एकटंच उभं आहे. या 15 बायकांपैकी एकही जण इथे येऊ शकली नाही, याचा अर्थ आपल्याला यश आमचंच आहे. म्हणते कम ऑन एंजल्स, आणि असं म्हणून ती बुलडोजर बोलवते तिकडे आणि सगळ्या खलनायिका त्या बुलडोजरवर तिथे आलेल्या असतात. त्या बुलडोजरवर रागिनी आणि निरुपमा असते, दुसऱ्यावर रम्या प्रिया, या सगळ्या अशा बुलडोजरवर तिथे एंट्री करत असतात. म्हणून सगळ्या एकदम खुश असतात. श्रीकला म्हणते फक्त शेवटचा अर्धा तास आणि मग आपली जीत आणि शुभा किल्लेदारची हार, मग काय खरं नाही. रागिनी म्हणते शशिकला आता आपल्या रिसॉर्टचं स्वप्न बघायला लाग, आपली आता इन्व्हेस्टमेंट वाया नाही जाणार आहे. गायत्री म्हणते दुर्गा देवी बघा तुमचं काम आम्ही कसं चोख केलंय ते. दुर्गा म्हणते मला हेच कळत नाहीये, या 15 बायकांपैकी एकही कशी काय आली नाही अजून. रम्या म्हणते अहो कशा येणार दुर्गाबाई, त्या सगळ्या शोभा केलेदारांच्या घरात अडकून पडल्या आहेत ना, तर त्या इथे कशा येणार. निरुपमा म्हणते बर आता बोलण्यामध्ये वेळ घालू नका, चला चला बुलडोजर चालवा. रम्या म्हणते हो हो खरंच चालवा बुलडोजर. दुर्गा म्हणते कमॉन बुलडोजर सुरू करा आणि चढवा त्या झाडावर, असं ती ऑर्डर करते. आणि त्या सगळ्या बाजूला होतात आणि बुलडोजर आता झाडावर चढवण्यासाठी रेडी असतो. तेवढ्यातच ते सगळे बघतात की झाडाच्या पाठीमागून ही शुभांगी येत असते आणि ती झाडाच्या समोर येऊन उभी राहून गेलेली असते. शुभांगीला बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडून गेलेले असतात. शुभांगीच्या पाठोपाठ जानकी, कावेरी, ईश्वरी, भूमी, नंतर कला, मीरा, सायली या सगळ्या तिथे उपस्थित झालेल्या असतात. भूमी, काव्या, नंदिनी ह्या सगळ्या तिथे उभ्या असतात. त्या एकदम एकामेकींचा हातात हात धरून एका भिंतीसारख्या त्या वडाच्या झाडासमोर उभ्या असतात. त्या सगळ्यांना बघून सगळ्या बायका एकदम शॉक होऊन गेलेल्या असतात. सगळ्या खलनायिकांना वाटतं की ह्या सगळ्या इथे आल्याच कशा, यांना तर आपण लॉक करून ठेवलेलं होतं, मग ह्या इथे पोहोचल्या कशा. रागिनी म्हणते मी तर दरवाजाला कुलूप लावून आली होती, मग हे कसे बाहेर आले, दार उघडलं कोणी. ते सुभद्रा, सुलक्षणा, सुमित्रा या सगळ्या बायका आलेल्या असतात आणि त्या म्हणतात आम्ही उघडलं हे दार. सगळा घडलेला प्रकार त्या सांगत असतात. शुभांगी इकडे देवाला प्रार्थना करत असते आणि म्हणत असते काहीतरी मार्ग दाखव देवा. आणि तेवढ्यात बाहेरून कुलूप तोडायचा आवाज येत असतो. शुभांगी म्हणते कसला आवाज आला. शुभांगी म्हणते अगदी देवासारखा धावून आलात. मग सगळ्या म्हणतात नक्की दाराला कुलूप लावलं कोणी. मुक्ता म्हणते दुर्गादेवीची माणसं असणार, अजून कोण. सुमित्रा म्हणते कोणी का लावलेलं असं ना, आमच्या संगीताने एका फटक्यात तोडलं ते कुलूप, जाऊ द्या काय दम होतं त्या कुलूप मध्ये. शुभांगी म्हणते तुम्हाला वाटत असेल तुम्ही सगळे आमच्या विरोधात एकत्र आलात म्हणून, पण आमच्या पुढे तुमची ताकद हे कमीच पडेल. नंदिनी म्हणते आता कोणावर बुलडोजर चालवणार तुम्ही, आमच्यावर का. शशिकला म्हणते वेळ पडली ना तर आम्ही तेही करू, ते करायला आम्ही मागे हटणार नाही.
आमच्यासाठी आमच्या लाखो रुपयाचा प्रश्न आहे. जानकी म्हणते आमच्यासाठी हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. दुर्गा म्हणते ए हॅलो, काय चाललंय तुमचं हे सगळं? काय समजता काय तुम्ही स्वतःला? हे चॅलेंज मी हरणार नाही, समजलं का तुम्हाला? मी बघतेच तुम्ही कसं काय आता याच्या समोर जाता ते. रागिनी म्हणते ए आणारे बुलडोजर, जर कोणी समोर आलं ना तर त्याला चुरडून टाका, काय कोणाला घाबरायचं नाही. भूमी म्हणते आत्या, हाच तुमचा खरेपणा, हीच तुमच्या मनातली माया आहे का? रागिनी म्हणते भूमी तू शानी असशील ना, त्यात पडू नको हं. सायली म्हणते जीवाची बाजू लावून कुठलीही बाजू जिंकायची असेल ना तर थोडंसं वेळ असावंच लागतं रागिनी ताई. दुर्गा म्हणते बाद झालं, 11 वाजेच्या आत हे झाड इथे पडायला पाहिजे. कमॉन, बुलडोजर सुरू करा आणि चढवा यांच्यावर, असा रागिनी सगळ्यांना आदेश करते. ऐश्वर्या म्हणते आणा चढवा बुलडोजर यांच्यावर. सगळ्यांना न घाबरता एकमेकींचा हातात हात धरून ढाल सारख्या वडाच्या झाडासमोर उभे असतात आणि तिकडून समोरून बुलडोजर हे चालत येत असतं. तेवढ्यात मंजिरी तिकडे बैलगाड्यावर आलेली असते आणि बुलडोजर समोर ते बैलगाडा घेऊन उभी राहून गेलेली असते. बुलडोजरला तिने ते बैलगाडा आडवं लावलेलं असतं. शशिकला म्हणते आता हे कशाला आली? तेवढ्यातच मंजिरी म्हणते तुमच्यासारख्या भेकडांसाठी माझा सर्जा आणि माझी बेचकी पुरेशी आहे तुम्हाला धडा शिकवायला. मंजिरी एक गोटी घेते आणि तिच्या बेचकीने असं जोरात निशाणा साधून ती बुलडोजरचा काच फोडून टाकते. निशाणा एकदम परफेक्ट लागलेला असतो. सगळ्या खलनायकांच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेलेला असतो. मंजिरीने एकदम परफेक्ट असा निशाणा साधलेला असतो. उडी मारून ती बैलगाड्याच्या खाली उतरते आणि म्हणते बघा माझा जलवा, आणि ती बुलडोजरच्या तिथे जाते आणि बुलडोजर चालवायला घेते. ती बुलडोजर मध्ये चढते आणि बुलडोजरची चावी काढून घेते. ती भूमीचा हात पकडून तीही त्या भिंतमध्ये सामील होऊन गेलेली असते. सगळ्यांना खूप बरं वाटत असतं की ऐन वेळेवर मंजिरीने येऊन बुलडोजर थांबवलं. मंजिरीची आई म्हणते ही बघी माझी लेक आहे मंजिरी, हिने तर सरळ बुलडोजरच बंद करून टाकला. दुर्गा म्हणते ही सगळी प्रॉपर्टी माझी आहे, मला जर हे घर पाडायचं असेल ना तर मी कायद्यानं मला त्याची परवानगी पण दिलेली आहे. दुर्गा म्हणते ए चला पाडा रे, आणि ती असं म्हणून झाड पाडायला पुढे पाठवते. तेवढा तिथे अबोली येते आणि म्हणते झाड तोडण्याची परवानगी कायद्यात कुणालाही देत नाही, असं म्हणून ती त्यांच्या समोर उभी राहते. अबोली म्हणते इतकं डौलदार वटवृक्ष आहे, जवळजवळ 70 वर्ष पूर्वीचा आहे आणि तुम्ही याला पाडू नाही शकत. खरं तर या वटवृक्षाला वयोवृद्ध ऋषी मुनींचा मान मिळालेला हवा, तर तुम्ही हे काय करताय? हा वटवृक्ष पाडायला निघालात का तुम्ही? पण मी इथे असताना मी होऊ देणार नाहीये. स्टे ऑर्डर ऑनलाईन, आणि ती स्टे ऑर्डरचे पेपर्स दुर्गाला दाखवते. सगळा विचार करतात की स्टे ऑर्डरचे पेपर्स. अबोली म्हणते हा वटवृक्ष पाडायचा निर्णय सोडायचा आणि हे जे बुलडोजर मागवलेत ना ते घेऊन इथून निघून जायचं. अबोलीने सगळ्या खलनायकांना चांगला धोबीपछाड दिलेला असतो. शशिकला म्हणते का नाही करणार, आम्ही नाही जाणार इथून. साधं एक झाड तोडायचं, कशाला त्याच्यासाठी आलाय कायदा बेदा, जास्त फालतू बोलू नको. अबोली म्हणते कायद्याने गुन्हा आहे तो, साठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. प्रिया म्हणते कोण आहेस, कोण आहेस तू? अबोली म्हणते मी ऍडव्होकेट अबोली अंकुश शिंदे, असं ती तिचं नावाने इंट्रोडक्शन करते. ती म्हणते मी इथं असताना कुणालाही कायदा बदलू देणार नाही. दुर्गाकडे स्टे ऑर्डरचे पेपर्स देते आणि ती सुद्धा त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचा हात पकडून उभी राहून जाते. दुर्गा म्हणते हॅलो बच्चा, तू वकील असशील पण तुझ्या घरी नारडा बिल्डर्स हे असले स्टे ऑर्डर्सला वगैरे याच्यात मानत नाही. ते घर आणि हे झाड आज पडणार म्हणजे पडणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. दुर्गा म्हणते या सगळ्या बायकांना माझ्या प्रॉपर्टीतून हकलून द्या. शशिकला म्हणते हे किंचाळू देत, ओरडू देत, त्यांना धक्के मारून हकलून लावा इथून. सगळ्या सासवा घाबरून गेलेल्या असतात की काय होईल आता, पण मात्र सगळ्या बायका काय घाबरत नसतात. सगळे गुंड असे तिथे आलेले असतात आणि ते सगळे गुंड सगळ्या बायकांच्या अंगावर धावून जातात. जेव्हा सगळे गुंड सगळ्या नायकांच्या अंगावर धावून जात असतात तेवढ्याच तिथे त्यांचे नायक म्हणजे सगळ्यांच्या नवऱ्यांची एंट्री झालेली असते. अर्णव, यश, जीवा, अर्जुन, अद्वैत, राया, सागर, ऋषिकेश इत्यादी सगळे तिथे जमलेले असतात. त्यांच्या बायकांवर हल्ला करणाऱ्या गुंडांना ते आता चांगलीच अद्दळ घालवणार असतात. सगळ्या बायकांना दिलासा मिळालेला असतो की सगळे तिथे आलेले असतात. सगळे हिरो गाडीतून खाली उतरतात आणि त्यांच्यावर मारायला धावतात. इकडूनही सगळे हिरो त्यांच्यावर सुटतात त्यांना मारण्यासाठी. सगळ्या खलनायकांचा प्लॅन चौपट झालेला असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग चढून गेलेला असतो. तेवढ्या तिथे अर्जुन मानसीला घेऊन पोहोचलेला असतो. सगळे आपल्या बायको आणि प्रियसी समोर जाऊन उभे राहिलेले असतात. त्यांच्यावर गुंडांना हल्ला करू देत नसतात. सगळ्यांच्या बायका त्यांच्यावर इम्प्रेस झालेल्या असतात. अर्जुन म्हणतो घाबरलात का, चला व्हा मागे. अद्वैत म्हणतो तुम्हाला काय वाटलं होतं, आमच्या बायका एकट्या आहेत, आम्ही त्यांना एकटं राहू देऊ, तुम्ही त्यांना वाटेल तसं वागवाल, हा तुमचा गैरसमज होता. कलाला खूप भारी वाटत असतं. मानसी म्हणते गैरसमज होणार होता, पण एवढा गैरसमज होणार आहे एवढा माहित नव्हता त्यांना. वनव्याने पेट घेतला असता, पण एवढा पेट घेतला वनव्याने
की अर्जुन भाऊजींना मला जेलमधून बाहेर काढावं लागलं. रागिनी म्हणते, अगं हे जेलातच राहायचं ना, कशाला आली इथे, उगाच जीवानशी जाशील. ऋषिकेश म्हणतो, या सगळ्या जणी गमावण्यासाठी नाही तर जीव वाचवण्यासाठी आलेल्या आहेत. सावित्रीने व्रत करून जिद्दीने सत्यवानाचं प्राण वाचवलेलं होतं. मग या सावित्री हा वड वाचवण्यात मागे राहतील असं कसं वाटलं तुम्हाला? पार्थ म्हणतो, ज्या दिवशी मी माझ्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं होतं त्या दिवशी शपथ घेतली होती की तिचं आयुष्यभर रक्षण करेल आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी मी इथे आलोय. जीवा म्हणतो, वचन पूर्ण असो किंवा नसो, मी तुमच्यासारख्या राक्षसांना माझ्या बायकोसमोर जिंकू देणार नाही. सागर म्हणतो, मी स्त्रीची दोन्ही रूपं बघितलेली आहेत. एक प्रेमळ आणि दुसरं विध्वंसक. अनुभवाने सांगतोय दुष्टपणा हा कधी जिंकत नाही. अक्षय म्हणतो, आणि दृष्ट हा शब्द तुम्हा सगळ्यांसाठी खूप लहान आहे. हे घर, हे झाड तुम्ही ते पाडायला हे झाड तुम्ही पाडण्यासाठी बुलडोजर घेऊन आलात, पण तुमच्या समोर या सगळ्या जिवंतपणे उभे आहेत हे तुम्ही बघायला विसरलात वाटतं. आकाश म्हणतो, आतापर्यंत माझी बायको तुमच्यासारख्या अनेक हैवानांना सामोर गेलेली आहे आणि त्यात मी तिची साथ नक्की सोडलीये ना कधी सोडणार. ऐश्वर्या म्हणते, प्रिया हे सगळे आल्यावर दुर्गादेवी घाबरले की काय? काही करतच नाहीये हे बाई. सत्या म्हणतो, काय झालं आता? काय थोबाड बंद झाली तुमची? चालवा की तुमचं बुलडोजर आता. हे तुमचं बुलडोजर आहे ना, मला बुद्धीला पण करू शकत नाही, कळलं का? राया म्हणतो, अरे चला ना या आई बाई आणि गाईची इज्जत करतो, पण जर का इथं असलेल्या एका बी माऊलीच्या केसाला धक्का जरी लागला ना, आई शपथ सांगतो तोडणार, सगळ्यांना तोडणार, एकालाही सोडणार नाही. यश म्हणतो, आम्ही वटपौर्णिमेसारख्या रूढी परंपरा बघतच मोठे झालो आहोत आणि तुम्ही आज त्यांनाच तुरुंग लावायला निघाले आहात. यश म्हणतो, तुम्हाला काय वाटलं आम्ही हाताची घडी घालून बघत राहू? तेवढ्यात अर्णव म्हणतो, आता हाताची घडी घालायची नाही तर हात चालवण्याची वेळ आलेली आहे. एकतर मागे तरी हटा, नाही तर या, बघतोच तुमचं काय करायचं ते, मग बघू कोण कोणावर भारी पडता येते. अंकुश म्हणतो, आज सगळ्यांनी तुम्ही कायदा हातात घेतलेला आहे. आज मी इकडे एक इन्स्पेक्टर म्हणून नाही तर अबोलीचा नवरा म्हणून आलोय. नाहीतर तेवढ्यात रम्या म्हणते, नाहीतर काय, आम्हाला अटक केली असती. मंजिरी म्हणते, त्याची गरज पडणार नाही, कारण आता फक्त शेवटची 10 मिनिटे बाकी आहेत आणि ह्या 10 मिनिटात आम्ही तुमच्या सगळ्यांसमोर सागर संगीत या वडाची पूजा करू. सायली म्हणते, इथल्या सगळ्या सवासनी वडाला फेऱ्या घालून त्यांचा नवस पूर्ण करतील. ऐश्वर्या म्हणते, जा रे आणि एकीलाही सोडू नका. ऋषिकेश म्हणतो, जानकी वेळ खूप कमी आहे, तुम्ही सगळे लोक वडाची पूजा सुरू करा, आम्ही रोखतो यांना. अर्जुन म्हणतो, अजिबात घाबरायचं नाही बायको, तू तुझी पूजा सुरू कर, आम्ही आहे त्यांना बघतोच, यातलं कोणीही तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि सगळ्या पुरुषांची मारामारी ही चालू होऊन जाते. सगळे हिरो सगळ्या गुंडांवर भारी पडत असतात, ते त्यांची चांगली जमून धुलाई करत असतात. मात्र सगळ्या बायका मन लावून वडाची पूजा करत असतात. ते पहिले वडाला पाणी घालायला सुरुवात करत असतात. इकडे खलनायकांच्या चेहऱ्यांचे रंग उडालेले असतात. ते बघत असतात की हे गुंड काहीच कामाचे नाही आहेत, यांच्यावर हे सगळे हिरो भारी पडतायत. सगळ्या बायका वडाची फेरी मारत असतात. जमून त्या गुंडांची अशी धुलाई होत असते की ते सगळे उठायच्या पण लायकीचे राहिलेले नसतात. रागिनी म्हणते, एक सुद्धा काही कामाचा नाहीये, सगळे पैसे वाया गेले, एकही काही कामाचा येत नाहीये. नंतर सगळ्या बायका हळदी कुंकू हे वडाच्या झाडाला चढवत असतात. इकडे यशवंतला हळूहळू होश येत असतो. सगळ्या बायकांच्या पूजेच्या शक्तीमुळे यशवंत आता ठीक होत असतो. नंतर झाडाला दिवा ओवाळत असतात. इकडे हिरोईनची मारामारी मात्र चालूच असते. ते त्यांना अडवत असतात की एकही हिरोईन पर्यंत जायला नको. सगळ्या बायका वडाला अगरबत्ती ओवाळत असतात आणि त्यांची पूजा करत असतात. 4-5 गुंडांनी ऋषिकेशला पकडून घेतलेलं असतं. ऋषिकेश एकटा त्याच्या ताकदीने सगळ्या गुंडांना खाली पाडून टाकतो. जानकीला खूप टेन्शन येत असतं, पण ऋषिकेशच्या हिमतीला दाग द्यावी लागेल. तो एकटाच सगळ्यांना खाली पडून टाकतो. त्या बुलडोजरवर चढून दुसऱ्या गुंडाला मारत असतो. इकडे बायका पूजा करून वडाच्या झाडापुढे हात जोडतात. शशिकला बंदूक घेऊन तिथे गेलेली असते. यश त्या जवळच असतो. सुलक्षणा यशला आवाज देते यश, आणि यश लात मारून ती बंदूक वरती पाडतो आणि ऋषिकेश ती बंदूक घेऊन घेतो. बंदूक कॅच करतो आणि टायरवर जाऊन उभा राहतो. आणि ऋषिकेशच्या हातात जेव्हा ती बंदूक पाहतात सगळे गुंड, तर सगळे गुंड तिथून पळून जातात. सगळे गुंड घाबरून गेलेले असतात. त्यांना वाटतं की हा त्यांना मारून बिरून टाकतो की काय. अर्जुन म्हणतो, दुर्गादेवी, माझी बायको नेहमी म्हणते, कितीही त्रास झाला ना शेवटी विजय सत्याचाच होतो, आणि आज तेच झालं. अंकुश म्हणतो, आता यापुढे जे काही होईल ते आम्ही नाही, ते कायदाच करेल आणि त्याला तुम्हाला चांगलाच सामोरे जावं लागेल. अर्जुन म्हणतो, आणि ही नोटीस, आणि ती नोटीस तो दुर्गादेवीला देतो. त्याच्यात ते लिहिलेलं आहे ते बघून घ्या. अर्जुन म्हणतो, जे तुम्ही चुकीच्या पद्धतीने घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे ना, ती सेल डील चॅलेंज करणारा नोटीस आहे हे. अर्जुन म्हणतो, आता ही केस मी लढणार आहे. सी यू इन कोर्ट मिसेस दुर्गा. सगळे म्हणतात, हे काय आहे कोर्टात? हे सगळं नवीन काय प्रकार आहे? सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडून गेलेले असतात.
सगळ्या हिरोनी त्यांच्या हिरोईन्सला वाचवलेलं असतं. आपापल्या जोडीजवळ जाऊन उभ्या राहिलेल्या असतात. इकडे शुभांगी दुर्गाजवळ जाऊन म्हणते, पाहिलं, तुम्ही दिलेलं चॅलेंज मी पूर्ण केलं दुर्गादेवी. सॉरी. मग आता काय विचार आहे तुमचा? मित्रा म्हणते, दुर्गादेवी, वटवृक्षाची ताकद ही त्याच्या रुजलेल्या मुळांमध्ये असते. नात्यांचंही तसंच असतं. आमची ही नाती शुभाने लावलेल्या रोपट्यांसारखी आहेत आणि आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि तुमच्या पुढे खंबीरपणे उभा आहे. शुभांगी म्हणते, दुर्गा मॅडम, तुम्ही माझ्याशी खूप खोटेपणा केला आहे, पण मी तसं करणार नाही. आपल्यात ठरलेली रक्कम मी तुम्हाला देऊन मगच माझं घर तुमच्याकडनं विकत घेईन. ते तुम्हालाही आपल्यात ठरलेली 1 वर्षाची मुदत मला द्यावीच लागेल. त्यात काही बदल नाही. दुर्गादेवी ती नोटीस फेकून जात असते. तेवढ्यातच सत्या म्हणतो, ओ आजीबाई, उत्तर नाही देता कुठे निघाल्यात? शुभाताईंची अट मान्य आहे का तुम्हाला? की आम्ही सगळे उत्तराची वाट बघत आहोत? आणि त्या तिथून निघून जातात सगळ्या. संगीता म्हणते, आजी पळाल्या. शुभांगी म्हणते, तुम्हा सगळ्यांचे आभार मी कसं मानू हेच मला कळत नाहीये. तुम्ही सगळे माझ्या मदतीसाठी धावून आलात. खरं सांगू, मी तुम्हाला कोणाला ओळखतही नाही. सॉरी, आपल्या रक्ताचं नातंही नाहीये. तरी माझ्या मैत्रीमुळे त्यांच्या मुली, त्यांच्या सुना, जावाई हे सगळे आलेत. माझ्यासाठी धावत आले. मग म्हणते, अगं शुभा, मनात प्रेम असण्याकरता रक्ताच्या नात्यांची गरज नसते ग. तेवढ्यातच यशवंतला होश आलेला असतो आणि तो घराच्या बाहेर तयार होऊन पडलेला असतो. यशवंत शुभाला आवाज देतो, म्हणतो, शुभा, आणि यशवंतला सुखरूप बघून शुभाच्याही जीवात जीव येतो. शुभा म्हणते, अहो, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही व्यवस्थित आहात ना? तुम्हाला बरं वाटतंय ना आता? तुम्हाला काही होत नाहीये ना? यशवंत म्हणतो, अगं हो, जरा शांत हो, मी आता ठीक आहे. मला स्वीटीने सगळं सांगितलं. माझ्या सावित्रीने सत्यवानाला वाचवलं. आणि शुभा यशवंत एकमेकांना मिठी मारतात. सगळे एकमेकांकडे बघून हसायला लागतात. काव्य आणि नंदिनी सगळ्यांना एक एक झाड देतात आणि सगळ्यांचे पाया पडतात. सगळे त्यांना खूप आशीर्वाद देतात. काव्या म्हणते, बरं, तुम्हा सगळ्यांसाठी ही रोपं माझ्या नंदिनी त्यांनी आणलेत बरं का. येताना मला छोटंसं लेक्चर पण दिलं की झाडं रुजवणं आपली संस्कृती वगैरे वगैरे. नंदिनी म्हणते, जरा चांगलं सांगितलं का तुला ते लेक्चर वाटतं? तेवढ्यात काव्या म्हणते, सॉरी अगं, गंमत केली. तुला जे काही वाटलं ते अगदी योग्य आहे आणि मुळात तुझा विचार हा सगळ्यांना पटला म्हणून तर आजचा दिवस आपल्याला दिसला. तो आमच्याकडे तुमच्यासाठी काही रिटर्न गिफ्ट नाहीये, पण आमच्याकडून तुम्हाला थँक्स. असं म्हणून अर्णव त्यांना थँक्स म्हणतो, आज माझे दादासाहेब मला पावलेत आणि ते सुद्धा तुझ्यामुळे. आणि सगळ्या मस्त सगळ्या मिळून डान्स करायला लागतात. वटपौर्णिमेच्या सणाचा आनंद घेत सगळ्या जणी डान्स करतात आणि आपल्या नवऱ्यासोबत मिळून स्वतःने वडाला फेऱ्या मारत असतात. प्रत्येकाचा जोडीदार हा तिला साथ देत असतो. सगळ्या फुगडी खेळत असतात. हा क्षण सगळ्या मस्त एन्जॉय करत असतात. ईश्वरी अर्णव सुद्धा पूजा करतात वडाची. मीराचा गजरा सत्या त्याच्या हाताने व्यवस्थित लावतो. तर इकडे अद्वैत आणि कला सुद्धा वडाच्या झाडाची पूजा करत असतात. तिच्या हातात दोरा पळून जात असतो तर अद्वैत तो दोरा तिच्या हातात देतो. इकडे शुभा गाणं म्हणत असते आणि त्या गाण्याला सायली पूर्ण करत असते आणि सगळ्या नाचत असतात. आकाश भूमी सुद्धा वडाच्या झाडाला फेरी मारत असतात. फुली अंकुश वडाच्या झाडाला पाणी घालत असतात आणि अशा प्रकारे सगळ्यांच्या वटपौर्णिमेची पूजा पूर्ण झालेली असते. सगळे सगळ्यांचा नमस्कार करून धन्यवाद घेतात. मित्रांनो, आजची ही महामालिका इथेच संपली. अशाच आपल्या मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.